नमस्कार, मी आता आहे श्री क्षेत्र पंढरपूर इथे आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी मोठा भक्तीचा महापूर आला आहे। लाखो भाविक आज पंढरपुरात आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। नक्कीच या ठिकाणी आलेल्या भाविकांकडून जे वारकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या भावना नक्की काय आहेत। आता तुम्ही कुठून आलेत? मी देहू ते पंढरपूर 18 वर्ष झाले वारी करतोय। आता मी बारामतीतून आहे, मी रहिवासी बारामतीचा आहे। किती दिवसापासून तुम्ही हा पायदिंडी सुरू केली? 18 वर्ष झाली 18 वर्ष आणि किती दिवसापासून तुम्ही चालू किती दिवस चालत आले या ठिकाणी? आता 21 दिवस 21वा दिवस आहे आता चालू 21 आहे। नक्की आपली काय भावना आहे यामध्ये? काय नाही, महाराजांचा पूर्ण विश्वास आहे। महाराजांवर विश्वास ठेवून घरातून बाहेर पडतो। सगळी जोखमदारी महाराजांवर आम्ही सोपवून देतो, पांडुरंगावर सोपवून देतो। त्यांच्या विचाराने चालतो, त्यांच्या विचारच करतो। सगळे नियोजन हे भगवंतावर सोडून दिल्यामुळं त्यांचा एक विश्वास आमचा दृढ झालेला आहे त्यांच्याबद्दलचा। त्यामुळे भगवंताकडून आम्हाला काही ना काही मिळत असतं दरवर्षी। घरात उन्नती होते, प्रगती होते, काय जो आधार असतो काय आधार पण पांडुरंगाकडे काय सगळे घाला? आता सकाळी एवढंच गाणार की बा समाजाला सुखी ठेव, आरोग्यापासून वाचव, आरोग्य दे, एवढं सांगू शकतो आता सध्या। आपण आपल्या पालखीचं नाव काय? माझ्या रथाच्या पुढे 7 नंबर दिंडी रथ आहे। शिवाजीराव दिलीपराव शिवाजीराव गोयटे संसरकर त्या हे होते आपल्यासोबत काही वारकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नक्कीच आज पंढरपुरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत आणि मोठ्या प्रकारे जनसागर या ठिकाणी उसळला आहे। आपण बघता की मोठ्या प्रमाणे या ठिकाणी हजारो दिंड्या या ठिकाणी आपण मार्गस्थ आहोत वारीनिमित्त। इथं काही तरुण वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काय वाटते, आपण कशा प्रकारे या वारीमध्ये आलात? अनुभव आहे या वारीत आल्यावर खूप आनंद वाटते, सगळी स्वर्गात आल्यासारखा आनंद वाटते। कारण तरुण पिढी याच्यात येत नाही, डीजेवर तर कोणी नसतं, पण या टाळ मृदंगावर नसले खूप बहु पुण्य लागतं। किती वर्षापासून आपण या ठिकाणी वारीला येतात? 8 वर्षापासून। 8 वर्षापासून। एकंदरीत या वर्षीचा वारीचा अनुभव काय आपला, काय वाटतं? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे। याच्यासारखा आनंदच नाही। तुकाराम महाराज म्हणतात, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागत गोडा, आलाशी आकार आमचा तुका म्हणे भिड भक्तीची आहे। इतका आनंद आहे की सांगू शकत नाही। त्यांना आपण विचारू की आपली नक्की काय भावना आहे? रामकृष्ण हरी। माऊली पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आमच्यासारख्या नवतरुण पिढीला ही वारी येण्याची संधी प्राप्त होते, हे आमचं खूप भाग्य आहे। महाराज म्हणतात, पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी, पूर्व पुण्य ज्याचे असेल पदरी, तोच होई वारकरी पंढरीचा, पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षांचा। महाराज सांगतात, पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षांचा, पुंडलिके दिलावर कृपा करे पांडुरंगे। अशा प्रकारे ही पंढरीची वारी आम्ही खूप वर्षापासून करतो आणि माझ्याबरोबर आमची ही तरुण पिढी यांचं पण परम भाग्य आहे की या वारीत आम्हाला माऊलींच्या सोबत चालायला होतं। एक परमोच्च आनंद, जो आत्मसुखाचा जो आनंद असतो, तो अनुभवाला या वारीतून आम्हाला प्राप्त होतो। माऊलीच्या चरणी ही वारी आम्हाला दरवर्षी घडो, जन्मोजन्मी तुझा दास होईन वारकरी पंढरीचा, वारीनं चुको दारी, ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना।